नरखेड जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असल्याचं भारतीय जनता पार्टीचे मोहोळ तालुका सरचिटणीस फंटू गोपने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आमदार राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नरखेड जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा आहे। त्यामुळे नरखेड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लखन शिंदे आहेत, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन करण्यात आलं आहे। काय सांगाल या ठिकाणी सध्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, निवडणुकीचा रणधुमाळी सुरुवात आहे, काय एकंदरीत नरखेड गटामध्ये काय चर्चा आहे? नमस्कार, मी फंटू गोपने, तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी मोहोळ। आज मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 अशा 18 जागा माननीय आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात लढत आहे। त्यामध्ये मी नरखेड जिल्हा परिषद गटातला मतदार आहे आणि कार्यकर्ता आहे। नरखेड गटामध्ये माननीय आमदार राजन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने लखन रमेश शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। अत्यंत चांगला उमदा कार्यकर्ता आहे, सामाजिक भूमिका चांगली आहे आणि नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या वेळेस उमेश पाटलांनी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून निवडणूक जिंकली होती, परंतु तो माणूस त्यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांनी कुठलीही विकासाची कामं नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये केलेली नाही आणि त्यांनी नरखेड गट सोडून परत त्यांनी कुरुल गटामध्ये उमेदवारी घेतली आणि आमदार साहेबांनी तिथं लखन शिंदेना उमेदवारी दिली। खरं वास्तविक पाहता त्या गटामध्ये कुठल्याही विकासाचं काम विरोधकांनी न केल्यामुळं खऱ्या अर्थानं नरखेड गटातील जनता यावेळेस आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला स्वीकारून चांगल्या बहुमतानं भारतीय जनता पार्टीचा नरखेड गटाचा उमेदवार विजयी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना आवाहन करत असताना वास्तविक पाहता नरखेड गट हा सीना नदी आणि भोगावती नदीच्या क्षेत्राखाली येतो आणि खरा नरखेड गटाचे तेथील शेतकरी भोगावती नदीच्या आणि सीना नदीवर अवलंबून असणारे शेतकरी आहेत। आमदार साहेबांनी भोगावती नदीला कॅनलचा दर्जा मिळून भोगावती नदीमध्ये कायमस्वरूपी पाणी सोडून भोगावती नदीला प्रवाहित करण्यासाठी आमदार साहेबांनी राज्य पातळीवर चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि ते काम पूर्वपदावर येईल किंवा ते काम पूर्णत्वास येईल अशी आम्हाला अपेक्षा असल्यामुळं आणि सीना नदीला सुद्धा आमदार साहेब स्वतः आमदार असताना त्यांनी कॅनलचा दर्जा देऊन अखंड 12 माही सीना नदी प्रवाहित करण्याची भूमिका खरं त्याचं श्रेय माननीय राजन पाटलांनाच आहे। त्यामुळं सीना आणि भोगावतीच्या मध्ये वसलेला नरखेड जिल्हा परिषद गट खऱ्या अर्थानं विकासाला प्राधान्य देणार आहे आणि विकासाला प्राधान्य देत असल्यामुळं शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून राजन पाटील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत आहेत। त्यामुळं नरखेड गटातला मतदार हा भारतीय जनता पार्टीलाच स्वीकारणार आहे आणि भारतीय जनता पार्टीलाच विजय करणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। आणि जिल्हा परिषदची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते। ही निवडणूक गावातील जनतेशी निगडीत असते, शेतकऱ्याशी निगडीत असते आणि गावातील जनतेच्या काही अडचणी असतात बाबा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देणं, शेतकऱ्याला विविध योजना देणं हे खऱ्या अर्थानं पंचायत समिती माननीय आमदार राजन पाटलाच्याच नेतृत्वाखाली या तालुक्यात आहे, जिल्हा परिषद आमदार साहेबांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत आहे। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि राजन पाटील हेच करणार आहेत। त्यामुळं मतदार हा मुख्य प्रवाहाच्या विरोधात न जाता भारतीय जनता पार्टीला ऍक्सेप्ट करून खऱ्या अर्थानं ह्या तालुक्यातले सर्वच्या सर्व उमेदवार विजय होतील आणि नरखेड गटातला सुद्धा बहुमतानं उमेदवार विजय होईल। आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर वास्तविक पाहता मान्य आमदार राजन पाटलांनी ह्या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना सर्व घटकाला बरोबर घेऊन राजकारण केलंय। आज या तालुक्यामध्ये तिकीट वाटप करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनरल जागेवर धनगर समाजाला जिल्हा परिषदची उमेदवारी दिले, दुसरी एक उमेदवारी ओबीसीवर दिले, 4 जागा पंचायत समितीला दिले। धनगर समाजाचे नेते या ठिकाणी माझ्या बरोबर भागवत अण्णा शिंदे आहेत, त्यांनी सांगितलं बाबा मालकांना आमच्या समाजाला सुद्धा लोकप्रतिनिधित्व मिळावं आणि खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी मुस्लिम समाजाला, धनगर समाजाला, सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळं ह्या तालुक्यातला सर्व समाज, सर्व शेतकरी, सामान्य जनता ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी नरखेड गटासह सर्व उमेदवाराला विजय करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे।